चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल कांगणे एज्युकेशनल या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं मी सचिन कांगणे प्रथमतः स्वागत करतो। बघा, एक आचारसंहिता या 2-4 दिवसात पडण्याची शक्यता आहे आणि या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागात असणाऱ्या रिक्त पदांची माहिती या ठिकाणी राज्य शासनानं मागवली आणि जे शक्य असेल त्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या। कालच MPSC ची जाहिरात असेल, त्यानंतर असणारी आपली सामाजिक न्याय विभागाची जाहिरात असेल, 5 जाहिरात प्रसिद्ध झाली। जाहिरातीमध्ये आपण बघणार आहोत कुठल्या प्रकारची पदे आहेत, जाहिरातीमध्ये असणारे पद, त्यासाठी असणारा अभ्यासक्रम, त्यासाठी असणारी पात्रता, त्यासाठी असणारा जे पण असेल डिटेल, त्या पदांसाठी असणारं आरक्षण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 आणि वर्ग 3 मधल्या वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण व समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे काय रे, स्टेनोग्राफर व निम्न श्रेणी लघुलेखक हे सुद्धा काय, स्टेनोज व लघुलेखक या पदासाठी खालील तक्त्यात नमूद दिलेली रिक्त पद हे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता व पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे। तारीख प्रसिद्ध जाहिरात होण्याचा दिनांक आहे 7/10/2024 म्हणजे 7 ऑक्टोबर या दिवशी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये विविध पद आहेत। बघा, एक पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्यासाठी एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर आहे एकूण समाज कल्याण निरीक्षकचे या ठिकाणी 39 पदे आहेत। त्यासाठी असणारी आपण या ठिकाणी पात्रता सुद्धा बघणार आहोत। त्यासाठी असणारी पात्रता सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। मग बघा, गृहपाल अधीक्षक महिला यांच्यासाठी या ठिकाणी 92 पद हे त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर असणारे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण वार्डन जे आहेत त्यांचे 61 पदे, अशी खूप मोठी जाहिरात आहे। त्यानंतर बघा, लघुलेखक उच्च श्रेणी म्हणजे काय, स्टेनोग्राफर, याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी 10 जागा आहेत। सविस्तर आपण प्रवर्गनिहाय जर जाहिरात बघायची असेल तर आपल्या विठ्ठल कांगणे या टेलिग्रामवरती ही जाहिरात आपण टाकलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। पहा पुढे काय कोणते कोणते पद आहेत आणि त्यासाठी काय काय पात्रता आहे। त्यानंतर आहे परत लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर, लघुटंकलेखक, त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात तरतुदी, या ठिकाणी बदल करण्याचा अधिकार व बदल होण्याची शक्यता आहे असं त्या ठिकाणी यांनी केलंय। यामध्ये महिला असतील, खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, त्यानंतर दिव्यांग असतील, अनाथ असतील, यांना आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत। तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद नसलेल्या मागासवर्गीय प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे असं त्यांनी जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे। पुढे पहा, त्यासाठी काय काय लागणार आहे। या ठिकाणी खेळाडूंना सुद्धा आरक्षण देण्यात आलेलं आहे। कुठल्याही त्यामध्ये विविध खेळ दिलेले आहेत, त्या खेळासाठी परीक्षा हे 8 ऑगस्ट 2023 या नियमानुसार त्या ठिकाणी आपल्याकडे खेळाडूचे प्रमाणपत्र असायला आवश्यक आहे। त्यानंतर प्रत्येक ठिकाणी अनाथ निर्णय 2% जागा या ठिकाणी 1% जागा या अनाथांना सुद्धा या ठिकाणी आरक्षित आहेत। पुढे आहे माजी सैनिक, माजी सैनिकांना या ठिकाणी प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा या ठिकाणी दिलेल्या सविस्तर पाहून घ्या। त्यानंतर प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील आणि अंशकालीन पदवीधर यांना सुद्धा या जागेमध्ये काय आहे, आरक्षित रिझर्वेशन जागा ठेवलेल्या आहेत। पहा, यामध्ये हे जे 7 पदांसाठी काय होणार आहे, 7 पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे। त्याची सुरुवात उच्च लघुलेखकासाठी 44,000 पासून तर 1,42,400 रुपयापर्यंत हा पगार असू शकतो। पहा, त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे वयोमर्यादा, तर यांच्यासाठी उच्च श्रेणी लघुलेखक कमीत कमी त्याचं वय 18 वर्ष पूर्ण केलेले असावे आणि कमाल वय असावे ओपनसाठी 38 वर्ष किंवा त्यामध्ये असतील, साठी अमागास असतील, अनाथ असतील, त्यानंतर असे वेगवेगळ्या पदांसाठी दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत, त्यानंतर गृहपाल म्हणजे सर्वच पदांसाठी कमीत कमी 18 वर्ष हे पूर्ण असायला पाहिजे आणि किमान वय 38 पर्यंत असेल तर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी काय करत असतो तर फॉर्म भरू शकतो। त्या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे पहा काय दिलंय, तर गृहपाल पदासाठी या ठिकाणी पात्रता काय, तर शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी
म्हणजे आपल्याकडे ग्रॅज्युएशन असायला पाहिजे. पुढे काय म्हणते पहा, त्यानंतर महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाची MSCIT म्हणजेच आपल्याकडं आपण पदवीधर असले पाहिजेत, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि आपल्याकडे MSCITचं प्रमाणपत्र असणं हे गृहपाल अधीक्षक या पदासाठी काय आहे, आवश्यक आहे. पुढे काय दिले, दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक. शासन निर्णय मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. त्यानंतर आहे इथं पण MSCIT आणि पदवी हे दोन्ही या ठिकाणी पदांसाठी काय आहे रे तर लागतंय. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी, त्यानंतर समतुल्य त्यानंतर पहा इथं सुद्धा MSCIT म्हणजे तिन्ही पदासाठी MSCIT आपलं कम्प्युटर झालेलं असावं आणि आपली पदवी प्राप्त असावी. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक या ठिकाणी तुम्हाला 120 प्रति मिनिटामध्ये टाईप करण्याची या ठिकाणी मराठी, इंग्रजी लघुलेखन आणि मराठी हे दोन्ही असले पाहिजे असं. त्यानंतर आहे निमलेखक लघुलेखक, हाही एक स्टेनोचाच प्रकार आहे. यामध्ये त्यांनी पात्र दिलं आहे. पात्रता काय दिल्या तर शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असावी व 100 शब्द इंग्रजी लघुलेखन, त्यानंतर 100 शब्द मराठी आणि इंग्रजी याचे दोन्ही असले पाहिजे. त्यानंतर टायपिंग असली पाहिजे प्रति मिनिट शब्द 40, त्यानंतर मराठी टायपिंग प्रति मिनिट शब्द 30 अशी आणि सोबत MSCIT सुद्धा असणं या ठिकाणी आवश्यक आहे तीच. त्यानंतर लघु टंकलेखक याचा किमान 80 शब्द, म्हणजे इथं काय स्टेनोचं तर प्रति मिनिट 80 शब्द असले पाहिजे. त्यानंतर इंग्रजी 40 आणि मराठी 30 हा वेग आपला टायपिंगचा असला पाहिजे. त्यानंतर अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक काय रे तर अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरवायला सुरुवात करतोय त्याच्या अगोदर तुमच्याकडे ही पात्रता आवश्यक पाहिजे, त्यानंतरची चालणार नाही असं त्यांनी दिले. आणि दिव्यांग आरक्षण पहा, दिव्यांगांना हा गृहपाल आणि समाज कल्याण निरीक्षक या दोन पदासाठी त्यांनी जे दिव्यांगाचा प्रकार आहे तो या ठिकाणी दिलाय, तो आपण सविस्तर या ठिकाणी बघून घेणे. त्यानंतर पहा पुढं काय दिलंय तर कसं या ठिकाणी सर्वसाधारण अर्ज प्रणाली स्वीकारण्यास सुरू झालेली आहे. या ठिकाणी 2024 अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला नाही, घेतच नाही. ती आधी फीस भरावी लागते, तेव्हा तुला रिसिप्ट येते, मग तुला हॉल तिकीट येते, तोपर्यंत तो काहीच विचार होत नाही. फीस किती आहे तर फीस आहे बघा 1000 रुपये. 1000 रुपये ही ओपनवाल्यासाठी फीस आहे आणि जो प्रवर्गात असेल कास्टमध्ये असेल त्याच्यासाठी 900 रुपये फीस आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. निवडीची पद्धत निवड पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन गुण ठरवले जातात. म्हणजे ही परीक्षा काय होणार आहे तर ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. उमेदवारासाठी अचूक उत्तर दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम त्यानंतर पहा याच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे, आपली परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे, त्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम असा आहे, मराठीचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी 50 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण असणार आहेत. त्यानंतर विषय आहे इंग्रजी, सगळ्याच्या आवडीचा विषय, 25 प्रश्न 50 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, त्यामध्ये आपल्याला तांत्रिकही प्रश्न हे पोषण आहार वगैरे विचारला जाऊ शकतो, त्याचे सुद्धा 25 प्रश्न हे जनरल नॉलेजच्या प्रश्नामध्ये येऊ शकतात. या अगोदरचा जर आपण पेपर पाहिला तर त्यामध्ये मोजके काही प्रश्न या ठिकाणी दिसत होते. मग बघा इथं 25 प्रश्न सामान्य ज्ञान, परंतु त्यांनी जाहिरातीत असं कुठेही नमूद केलेलं नाही. ओके, 25 प्रश्न 50 मार्क असे. बुद्धिमत्ता सुद्धा आहे 25 मार्काला. यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी 200 गुण असणार आहेत. आणि त्यानंतर अशी परीक्षा होईल. त्यानंतर काय म्हणते परीक्षा केंद्र कोणतं निवडलं ते त्याच्याच मनावर टाकणार, त्याला जे वाटण तिथं नेऊन आपल्याला फेकणार, ते आहे की नाही. पुढं पहा दोषी आढळल्यास तिथं काही केल्यास ते तर ठीकच आहे. उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येईल. परीक्षेचे केंद्रस्थळ दिनांक बदलण्याची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही म्हणते. परत पुढं पहा इतर अटी आवडीसाठी निवडीचे निकष, परीक्षा केंद्राची निवड, परीक्षा शुल्काचा भरणा UPI द्वारे करू शकता किंवा तुमच्या
ATM वरूनही करू शकता, नेट बँकिंगनं करू शकता. त्यानंतर परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. 3 परीक्षा केंद्र आपल्याला निवडायचे असते. या तिन्हीपैकी कुठला एक मिळेल, नाही ते तिन्हीच्या आसपासचा बी मिळत नाही, मग ह्या कोपऱ्यात नेऊन सेंटर देतात. त्यासाठी प्रवेशपत्र वगैरे जे असेल ते असेल. अशा प्रकारची ही या ठिकाणी जाहिरात होती. या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षित जागा किती असतील, त्यासाठी 4 विषय आहेत. एक विषय आहे मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता, हे 4 विषय आहेत. प्रत्येकी प्रश्न 25-25 आणि 200 गुणांसाठी ही सरळ सेवा रूपात परीक्षा होणार आहे. जशी तलाठी भरती झाली होती सेम त्याच धर्तीवरती ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आपण लवकरच यावर अभ्यासक्रम काय असेल, कुठल्या प्रकारचे अगोदर प्रश्न विचारले होते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, असा एक नवीन व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयावाईज टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. चला थांबू. धन्यवाद.